आणि मोठी पदं देण्यासाठी म्हणून भाजप प्रयत्नरत आहे असा आरोप केला जातो ना. मला वाटतं की आता कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. नेते बेताल वागतात, बेताल बोलतात. जनतेच्या समोर जाताना कोणताही पुरावा न देता इतक्या अ, हलक्या कानाचे असतात की कुणी असं म्हटलं त्यांच्याकडे येऊन आता नेत्यांना कुणीही मूर्ख बनवू शकतो अशी वेळ नक्कीच आली आहे. कोण कशाला पैसे देईल? आता तर महापौर जे आलं आहे ते ओबीसी महिला आहे. एखादी आमची बहीण महापौर व्हायला असे पैसे देऊ शकेल का? पार्टी असे पैसे देऊ शकेल का? मला असं वाटतं की बेताल वक्तव्य करायचं ही एक नवीन सवय विशेष करून हा जो संसर्गजन्य आजार आहे हा काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भुजबळ अतिशय टोकाला गेली आहे. धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन केला. नाही, मला वाटतं की त्यांनी अगर स्वतंत्र गट स्थापन केल्यावर आता काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्याच गटामध्ये नोंदणी करावी लागेल, त्या संदर्भात शपथपत्र करावं लागेल. कारण आपल्या नियमानुसार एका पक्षाचे 2 गट होणं अशक्य आहे. आणि आता त्यांच्या गडबाजीच्या राजकारणापेक्षा चंद्रपूर महानगरात असणाऱ्या दीनदुर्बल, शोषित, वंचित सर्वांचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला अनेकांनी संमती दिली आहे महापौर बनवण्याच्या दृष्टीने. आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आता या प्रयत्नाला जर यश आलं तर चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही जीव ओतून काम करू. राज्यात आमचं सरकार आहे, केंद्रात आमचं सरकार आहे आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की आमच्या या सरकारच्या माध्यमातून चंद्रपूरचा सर्वांगीण सर्वंकष विकास करण्याचा आम्ही निर्णय केला. मग रिंग रोड असेल, पार्किंग स्लॉट असेल, घरकुलांच्या योजना असेल, या ठिकाणी या शहरांच्या अशा आम्ही साधारणतः 24 गोष्टी ज्या आत्ता सध्या लोकांना हव्या आहेत त्या 24 गोष्टी करण्याचा आमचा निर्णय आहे. बघू आता काय होतं. नगरसेवक काही विधानं केली होती, आता तो प्रयत्न आहे तो सोडून दिलाय का तुम्ही? नाही, वटाचा महापौर करण्याचा विषय तर दूरपर्यंत नव्हता. आपण माझ्याकडे आलात आणि मला असं म्हणालात की उभाटाला तुमच्याच पक्षाच्या कोणत्या तरी नेत्यांनी तुमचा महापौर करतो असं सांगितलं. त्यावर मी उत्तर दिलं की महापौर होईल तर भारतीय जनता पार्टीचं होईल किंवा आम्ही विरोधी पक्षात बसू. विरोधी पक्षात बसून आमच्या प्रभागातील जिथं नगरसेवक भाजपचे निवडून आले त्या वार्डाची सेवा करण्यासाठी आम्ही विशेष स्पेशल ऍक्शन प्लॅन तयार करू. पण दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना कोणतीही रुची नाही. आता गटानं सोबतच आलेले आहे, निवडणुका देखील सोबतच लढणार आहे. मात्र अजित पवारांना 2 दगडांवर पाय ठेवून चालणार नाही. अजित पवारांवर म्हणजे आता सरकारकडून अजित पवारांवर कारवाई होईल आणि त्यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल. नाही, हे त्यांचं मत आहे. आता त्यांनी याच्यावर भविष्यवाणी केली. ते 2 दगडावर आहे म्हणजे दगड कोण? राष्ट्रवादी शरद पवारांचा गट दगड आणि भाजपचा गट दगड आहे. मला वाटतं की आता राजकारणामध्ये 2, 3, 4 दगडावर पाय ठेवण्याची सवय नेत्यांना लागली आहे. त्यामुळे या 2 दगडावर पाय आहे म्हणून पाय घसरेल वगैरे असं काहीही होत नाही. जो निर्णय आहे तो अजितदादा समर्थ आहे. अजितदादांनी एवढे वर्ष राजकारण केलं आहे, ते समर्थ आहे. काय करायचं हा निर्णय ते त्यांच्या मनाशी घेऊनच ठरवत असावे ना. त्यांनाही याची जाणीव आहे की राजकारणामध्ये काय केल्यानंतर त्याची ऍक्शन काय असेल, रिॲक्शन काय असेल, क्रिया प्रतिक्रियेची जाणीव तर अजितदादांना नक्कीच आहे. मग अजितदादा जर काही करत असेल तर त्यांना माहिती नाही असं म्हणणं योग्य नाही. जी काही कृती ते करत असतील माझा विश्वास आहे की एकतर सर्वांना विश्वासात घेऊन करत असावे किंवा ही कृती केल्यानंतर काय होईल याची माहिती असताना जाणीवपूर्वक ते राजकारण करत असावे. अगदी सुरुवातीकडून अजून गटनोंदणी झालेली नाही, ती मुंबई पासून ते चंद्रपूर पर्यंत. काय कारण आहे की राज्यात कुठेही भाजप गटनोंदणी काही करत नाही? काय विशेष कारण आहे? नाही, विशेष 2च कारण आहे. 30 दिवस नोंदणी करायला आहे आणि दुसरं कारण आमच्या नगरसेवकांवर विश्वास आहे. काँग्रेसला विश्वास कुठे आहे? ते कारण नसताना इतके पैसे अशा तशा घोषणा करतात. असे पैसे काँग्रेसवाले देऊ शकत असतील, पण आम्हाला आमच्या नगरसेवकांवर विश्वास आहे की आमचा नगरसेवक तेरा वैभव अमर रहे मा हम दिन रहे ना रहे हा विषय आहे. त्यामुळे तेरा वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहे रहे हा विषय असं की नाही आमचा नगरसेवक फुटेल असं मग दूरपर्यंत वाटत नाही. त्यांना काँग्रेसने येऊन सोन्याची लंका देतो असं सांगितलं तरी आमचा नगरसेवक फुटत नाही. नाही तर ती मग माहित नाही, कारण ईडीशी माझा परिचय नाही.
आणि या संदर्भातल्या कोणत्याही गोष्टीची माहिती मला नाही. क्लीन चिट दिली असेल तर ठीक आहे, त्यांचं नशीब, त्यांचं काम त्यांच्यासोबत आहे. हो, संजय राऊत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.